आणि त्या अनुषंगाने एसटी मधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आलेला आहे। आज त्याचीच बैठक ही परिवहन मंत्र्यांनी तातडीने सगळ्या अधिकाऱ्यांची लावलेली आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात काय करायला हवं येणाऱ्या दिवसात की अशा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये यासाठीचं माझ्या काही सूचना होत्या। त्या सूचना मी परिवहन मंत्री आणि त्यांचा संपूर्ण जे अधिकारी वर्ग होता त्या सगळ्यांसमोर ते मांडलेलं आहे। माझी नेहमीच ही प्राथमिकता राहिली आहे की 112 जी महिलांची हेल्पलाईन आहे त्याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे। अडचणीमध्ये असाल तर कुठल्या नंबरवर फोन करावा यासाठी त्या ठिकाणी बसमध्ये स्टिकरच्या माध्यमातून आणि प्रत्येक एसटी डेपोमध्ये ध्वनी क्षेपकाच्या म्हणजे अनाउन्समेंट जी होते त्याच्या माध्यमातून त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठीची मी एक त्या ठिकाणी मागणी केली आहे। त्याचबरोबरीने प्रत्येक या डेपोमध्ये एखादी पोलिसांची बीट आपल्याला उभी करता येईल का याचा सुद्धा विचार व्हावा। बस पार्किंगमध्ये उभी असताना तिचे दरवाजे खिडक्या लॉक केल्या पाहिजे, कोणी आतमध्ये जाऊ शकलं नाही पाहिजे। अशा पद्धतीचा गैरवापर आपल्याला बसचा कसा टाळता येईल याच्याबद्दलची सूचना सुद्धा मी केली। आणि त्याबरोबरीनेच बंद पडलेल्या ज्या बसेस आहेत, काल आपण जे टीव्हीवर पाहतोय की त्या बसेस ज्या ठिकाणी कुणी जात नाही, माणसांचा वावर नाही, अशा ठिकाणी जे सुरक्षा अधिकारी आहेत त्यांच्याकडनं सुद्धा आढावा घेतला पाहिजे। एसटीच्या अधिकाऱ्यांच्या गस्ती तिकडे वाढवल्या पाहिजे। मला एका गोष्टीचं की काही तासामध्येच ज्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली अशा जवळपास 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन हे त्या ठिकाणी सरकारने केलेलं आहे। आज याच संदर्भामध्ये महत्वाची बैठक की येणाऱ्या दिवसामध्ये असल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, महिलांना एसटीच्या प्रवासामध्ये सुरक्षित वाटावं यासाठीची तातडीची बैठक सुद्धा आता परिवहन मंत्री त्या ठिकाणी त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत घेत आहेत। आणि मला याबद्दल ज्या वाटल्या की ज्या सूचना कराव्याशा वाटल्या की जेणेकरून या घटना टाळता येतील, कारण शेवटी एसटी ही जीवनवाहिनी आहे। एसटीने हजारो महिला रोज ये जा करतात आणि जेव्हा अशी एखादी घटना घडते त्यावेळेला विचार करायला लागण्यासारखी ही घटना झाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा एसटीच्या प्रवासांमध्ये आपल्याला काय चांगल्या महिलांना सुविधा देता येतील या गोष्टींवरती चर्चा झाली। मी माझे निवेदन त्यांना दिलेलं आहे। मला परिवहन मंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की या ज्या सूचना आम्ही केल्या